नमस्कार. अर्जुन रुपालीच्या लव्ह स्टोरीचा भाग 54वा आज आपण पाहणार आहोत. मी तुमच्यासाठी एवढे छान भाग बनवते, पण तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रुपाली आणि सोनाली त्यांचं आवरून खाली येतात. तसं लिव्हिंग एरियामध्येच मॉम कोणाशी तरी फोनवर बोलत होत्या. रुपाली आणि सोनाली सुद्धा त्यांच्याजवळ जातात. बरं, काळजी घे आणि लवकर ये. तुझ्याशिवाय रुपालीचा चेहरा फार सुकून गेलाय. तिला करमत नाहीये. अर्जुनची मॉम रुपालीकडे पाहून फोनवर बोलतात. तसं सोनाली रुपालीकडे हसून पाहत तिला नजरेने चिडवते. मॉमच्या बोलण्यावरून एव्हाना तिला कळलं होतं की मॉम अर्जुनसोबत बोलत आहे. तिला वाटतं आता मॉम तिच्याकडे फोन देतील, म्हणून ती खूप एक्सायटेड झाली होती. रुपाली सोबत बोलतो का, इथेच आहे ती, मॉम बोलतात. तसं रुपाली खुश होत थोडी त्यांच्याजवळ सरकते, पण पलीकडून काहीतरी बोलणं होतं. तसं मॉम ठीक आहे बोलून कॉल कट करतात. रुपाली गोंधळून त्यांच्याकडे पाहते, कारण त्यांनी तिच्याजवळ फोन न देताच कट केला होता. रुपाली, अर्जुनची मीटिंग आहे, तर तो तुला नंतर निवांत कॉल करणार आहे. मॉम हसून रुपालीला बोलतात. हो, तसं पण आंटी, अर्जुन दादा तिकडून काही बोलले तर रुपाली दिदी आपल्यासमोर थोडीच त्यांच्याशी बोलतील. त्यांच्या तर पर्सनल गप्पा असतील ना. सोनाली रुपालीच्या खांद्याला खांदा मारत हसून बोलते. तसं रुपाली बळच हसते. गप ग, माझ्या सुनेला त्रास नको देऊ. अर्जुनची मॉम सोनालीला खोटं खोटं दटावत बोलतात. रुपालीला काही कळत नव्हतं नेमकं अर्जुनचं काय चाललंय ते, पण तिला मनातून खूप अस्वस्थ वाटत होतं. सारखं असं वाटायचं काहीतरी वेगळं घडणार आहे, ज्या गोष्टीचा तिने विचार केला नसेल. पण तो मॉमला बोलला आहे म्हणजे तो नक्कीच नंतर कॉल करेल, असा विचार करून ती सगळे विचार बाजूला ठेवते आणि किचनमध्ये जाऊन ब्रेकफास्टची तयारी करते. असेच 2-3 दिवस जातात ना. अर्जुननी रुपालीला मेसेज केला होता ना फोन केला होता. रुपालीने फोन केला तरी त्याला काही रिप्लाय केला नव्हता. मॉमला पण त्याने फोन केला नव्हता, पण मॉम त्याला कॉल करत होत्या. पण आरवला मात्र तो रोज कॉल करत होता. तो असा विचित्र का वागतो हेच नेमकं तिला कळत नव्हतं, कारण तो इथून जाताना एकदम व्यवस्थित होता. शिवाय तो सिंगापूरला गेल्यावर एका दिवसापर्यंत सगळं ठीक होतं. त्याने तिला स्वतःहून मेसेजसुद्धा केला होता आणि फोनसुद्धा केला होता. पण अजून फक्त 2 दिवस, मग तो येणार होता. मग तो आल्यावर त्याच्याशी सविस्तर बोलू, असा विचार करून ती दिवस आणि त्या दिवसांमध्ये तास घालवत होती. आता 1 वीक होऊन सुद्धा अर्जुन रिटर्न आला नव्हता. यामधल्या 2 दिवसात सोनाली तिच्या घरी परत गेली होती, कारण तिच्या सासूबाई म्हणजे विजयची आई गावावरून येणार होत्या. सोनाली गेल्यानंतर रुपाली सुद्धा तिच्या आईबाबांच्या घरी जाते. त्यांची खूप आठवण येत होती तिला. शिवाय तिच्या आईची तब्येत थोडी बिघडली होती, म्हणून ती त्यांच्या घरी 2 दिवस राहून आली होती. तिच्या आईला आता बरं वाटत होतं, म्हणून ती सकाळीच मीरा मेन्शनमध्ये परत आली होती. रुपाली, अर्जुनचा फोन आला होता का ग, आज येणार होता ना तो, मॉम रुपालीला विचारतात. नाही आला, ती अडखळत बोलते. आता त्याने या 6 दिवसात तिला एकदा पण फोन केला नाही, हे तर ती आता सांगू शकत नव्हती त्यांना. आधी अर्जुनसोबत बोलणं गरजेचं होतं. हा मुलगा पण ना, थांब, मीच कॉल करून बघते. अर्जुनची मॉम बडबड करत अर्जुनला फोन करतात. हॅलो विजय, अर्जुन कुठे आहे? अर्जुनचा फोन विजयने उचलल्यामुळे मॉम विचारतात. मॅम, बॉस मीटिंगमध्ये आहेत. विजय अर्जुनच्या मॉमला बोलतो. बरं, आज रात्रीच्या फ्लाईटने येणार आहात ना तुम्ही? मॉम जे इम्पॉर्टंट होतं ते विचारून घेतात. सॉरी मॅम, पण अजून काम झालं नाही, तर अजून 3-4 दिवस लागू शकतात. इथे विजयला पण एक्झॅक्ट माहिती नव्हतं, म्हणून आता तो सांगतो. अरे मग सांगणार कधी? अर्जुन पण ना खूपच निष्काळजी झाला आहे. आल्यावर बघते त्याच्याकडे. मीटिंग झाल्यावरती त्याला मला फोन करायला सांग. अर्जुनची मॉम विजयला नेहमीप्रमाणे ओरडतात. नेहमीप्रमाणे विजयवर अर्जुनचा अर्धा राग काढून फोन कट करतात. रुपाली खूप आशेने त्यांच्याकडे पाहत होती. अर्जुनची मॉम यांनाच तिच्याकडे पाहून खूप वाईट वाटतं, कारण ती अर्जुनची किती वाट पाहत होती त्यांना कळत होतं. अगं, त्याचं काम झालं नाही म्हणून अजून 3-4 दिवस लागतील, मॉम बोलतात. तसं तिचा चेहराच पडतो. तिला खूप वाईट वाटतं, कारण ती एवढ्या दिवस त्याची वाट बघत होते. तो तिच्याबरोबर बोलला सुद्धा नव्हता.
तू सॅड नको होऊ. अर्जुन पुन्हा आला ना त्याची चांगलीच खबर घेईल मी. अर्जुनची मॉम तिला हसवण्यासाठी बोलतात. तसं रुपालीसुद्धा बळच हसण्याचा प्रयत्न करते. अर्जुनची मॉम यांना पण कळत होतं तिचं हसू मनापासून नव्हतं ते. 7 दिवसांचे आता 15 दिवस झाले होते. पण अर्जुनची काही खबर होती ना त्याचा काही फोन आला होता रुपालीला. घरी तो सगळ्यांसोबत बोलत होता. फक्त रुपालीसोबत गेल्या 15 दिवसात त्याचं बोलणं झालं नव्हतं. म्हणजे त्याने स्वतःहून तिच्याशी बोलणं टाळलं होतं असं म्हटलं तरी काहीच गैर नव्हतं. रुपाली वरवर जरी सगळं व्यवस्थित आहे असं दाखवत असली तरी मनातून ती किती खचली होती हे तिलाच माहिती होतं. अर्जुनला नेमकं काय झालं आहे हा विचार करून करून तिचं डोकं फुटायची वेळ आली होती. दिवसभर सगळ्यांसमोर हसत असली तरी रोज रात्री एकांतात ती किती रडत होती हे तिलाच माहिती होतं. मॉमला पण तिच्यामध्ये फरक जाणवत होता. आरवला पण ती नाराज वाटायची. पण अर्जुन इथे नाही. रुपालीला अर्जुनची आठवण येत असेल म्हणून ती अपसेट असेल असं वाटत होतं सगळ्यांना. कोमलने तिला विचारलं सुद्धा पण तरी तिने सगळं ठीक आहे काहीच झालं नाही असंच उत्तर दिलं होतं. आज बरोबर 16 दिवस झाले होते अर्जुनला सिंगापूरला जाऊन. रुपाली रोज सारखी आज पण तिच्या रूममध्ये तिचा फोन घेऊन अर्जुनच्या फोनची वाट बघत जागीच होती. आता तिला पण समजलं होतं की अर्जुनचा फोन येणार नाही. पण तरी कुठेतरी आशा होती की तो फोन करेल म्हणून. रोज त्याच्या फोनची वाट पाहत जागी असायची. तिने फोन केला तरी अर्जुन रिसीव्ह करत नव्हता म्हणून जास्तच वाईट वाटायचं तिला. इकडे अर्जुन आरवसोबत फोनवर बोलत होता. दादा प्लीज बस झालं आता. तुझं जे काही काम असेल ते राहू दे बाजूला. तू आधी घरी ये आणि तुला पुन्हा जायचं असेल तर वहिनीला सोबत घेऊन जा. आरव बोलतो. तसं अर्जुनला सुद्धा आता खूप वाईट वाटत असतं या सगळ्याचं. का काय झालं अर्जुन अधीर होऊन विचारतो. अरे काय झालं म्हणून काय विचारतोय. तू वहिनीशी फोनवर बोलत असशीलच ना. मग तुला तिच्या आवाजावरून कळत नाही की वहिनी तुला किती मिस करते ते. अरे सगळ्यांसोबत ती हसत असते पण मी काल रात्री ऑफिसवरून आल्यावर तिच्या रूममध्ये गेलो होतो तर तुझा फोटो हातात घेऊन रडत होती. मलाच खूप वाईट वाटलं. मी तसाच पुन्हा तिच्याशी काही न बोलता परत आलो. आरव आता दुःखी स्वरात अर्जुनला सांगतो. तसं तिकडे अर्जुनच्या हृदयात एक बारीक कळ उठते. अचानक तो अस्वस्थ होतो. प्लीज दादा लवकर ये. मी वहिनीला असं नाही पाहू शकत. खूप चेहरा सुकला आहे रे तिचा. नको आपल्याला एवढे प्रोजेक्ट. वहिनीसाठी एखादा प्रोजेक्ट सोडायला लागला तरी पण सोड. पण लवकर ये आरव अर्जुनला बोलतो. तसं अर्जुनच गच्च डोळे मिटून स्वतःला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करतो. त्याला आता रुपालीबद्दल हे सगळं ऐकून खूपच वाईट वाटलेलं असतं. उद्या येतो अर्जुन बोलतो. तसं आरव खूप खुश होतो. तू उद्या येणार आहेस. खरंच आय एम सो हॅप्पी फॉर वहिनी. लवकर ये. मी वहिनीला सांगत नाही. तिला पण सरप्राईज देऊ. तू पण नको सांगू. आरव खुश होत बोलतो. बाय गुड नाईट. अर्जुन फोन कट करतो आणि बेडवर आदळतो. दोन्ही हाताने डोकं गच्च पकडून स्वतःचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत होता तो. उद्या तो मीरा मेन्शनमध्ये गेल्यावर जे होणार होतं त्याने त्याचं आणि रुपालीचं सगळं आयुष्य बदलणार होतं. जे होणार होतं ते त्याच्या मनाविरुद्ध का होईना पण त्याला करावंच लागणार होतं. त्याला आता दुसरा काही पर्यायच नव्हता. तर आता काय असेल हे आपल्याला नक्कीच पुढे पाहायला भेटणार आहे. तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्याकडे रुपालीला पाहण्याची तर खूप इच्छा होती. त्याची पण उद्या आपण तिच्याशी नजर मिळवू शकू का की नाही याची शाश्वती नव्हती. मनात विचारांचं काहूर माजलं असताना झोप तरी कधी लागणार होती त्याला. आता काही मिनिटांपूर्वी आरवने सांगितलं की रुपाली रडत होती. त्यामुळे तो अस्वस्थ होता. तिला पाहण्याची तिच्याशी बोलण्याची खूप इच्छा होती पण बोलू शकत नव्हता. पण तिचा विचार मनात येऊन झोप पण येत नव्हती त्याला. खूप प्रयत्न करूनही झोप आली नाही. शेवटी तो उठून बसतो आणि रुपाली आणि त्याचे सोबत फोटो पाहत बसतो. पण फोटो पाहून सुद्धा त्याचं मन शांत होत नाही. तसं तो पुन्हा आरवला फोन करतो. रिंग होऊन सुद्धा आरव फोन रिसीव्ह करत नाही म्हणून अर्जुन पुन्हा एकदा त्याला फोन करतो. हॅलो दादा. आत्ताच बोललो ना आपण. आरवला चांगलीच गाढ झोप लागली होती पण अर्जुनच्या फोनमुळे त्याची झोप मोड होते. आरव माझ्या रूममध्ये जाऊन मला व्हिडिओ कॉल कर. अर्जुन आरवला बोलतो. काय दादा काय बोलतोय तू. झोप ना. मला खूप झोप येते. आरव झोपाळलेल्या आवाजात अर्जुनला बोलतो.
अर्जुन काय बोलत होता त्याला नीट कळत पण नसेल, त्यामुळे तो आता तसा बोलतो. आरव उठ पटकन आणि माझ्या रूममध्ये जाऊन मला व्हिडिओ कॉल कर. अर्जुन यावेळेस थोडं मोठ्या आवाजात त्याला ओरडत बोलतो. तसा आरव झोपेतून व्यवस्थित जागा होतो. अर्जुन ओरडल्यामुळे त्याला थोडीशी भीती वाटते. दादा, एवढ्या रात्री तुला तुझी रूम पाहायची आहे का? आरव त्रासिक चेहरा करून वैतागून त्याला बोलतो. इडियट, मला रुपालीला पाहायचं आहे. जा आता, अर्जुन बोलतो. वहिनीला पाहायचं आहे तर तिला कॉल कर ना, मला का त्रास देतोय? आरव उगाच त्याचं डोकं लावत होता. आरव, जेवढं सांगितलंय तेवढं कर, नाहीतर उद्यापासून ऑफिसमध्ये नाईट शिफ्ट करायला लागेल. अर्जुनने धमकी दिली तसं आरव लगेच उठून बसतो. इथे काही तासांसाठी ऑफिसला जात होता, ते पण दिवसा. तरी त्याची एवढी हालत खराब होत होती की घरी आल्यावर लगेच झोपत होता. दुसरं काही करण्याची इच्छाच होत नव्हती. आणि अर्जुन धमकी देत होता की नाईट शिफ्ट करायला लागेल आणि तो हे करू शकतो हे माहिती असल्यामुळे आरव लगेच घाबरून उठून बसला होता. त्याची झोप 5 मिनिटातच उडाली होती अर्जुनच्या ह्या एका वाक्यामुळे. जातो बाबा लगेच, नको धमकी देऊ. आरव वैतागून रूमच्या बाहेर जातो. हळूच डोअर ओपन कर, तिला समजलं नाही पाहिजे, अर्जुन त्याला बोलतो. तसं आरव त्याला विचित्र तोंड करून पाहतो. याचं नेमकं काय चालू आहे? काय चालू होतं ना तेच समजत नव्हतं आरवला. पण तो त्याला विचारत नाही, कारण विचारून सुद्धा काही फायदा नव्हता हे माहिती होतं त्याला. आरव अर्जुनच्या रूम बाहेर येऊन थांबतो. डोअर बंद दिसत होता. आरव एका हाताने हळूच डोअर आत ढकलतो तर ओपनच होता. तसं आरव आधी आत डोकून पाहतो. रुपाली बेडवर झोपलेली दिसते. तसं तो आतमध्ये जातो. हा बघ, काय बघायचंय ते? आरवला खरंच वाटत होतं अर्जुनला रूम पाहायची आहे. तसं तो खरंच रूममध्ये सगळीकडे कॅमेरा फिरवून दाखवत होता. स्टुपिड, कॅमेरा रुपालीकडे कर, अर्जुन रागात आरवला बोलतो. ओहो, तर तुला खरंच वहिनीला पाहायचं आहे? मला वाटलं मस्करी करत आहे माझी, आरवच्या लक्षात येतं. तसं तो अर्जुनला चिडवत बोलतो, कारण अर्जुनला रुपालीला पाहायची खूप इच्छा झाली होती, म्हणून त्याने खरंच आरवला व्हिडिओ कॉल रुपालीसाठी करायला लावला होता. तसं अर्जुन खूपच त्रासिक नजरेने आरवला पाहतो. सॉरी. अर्जुनची रागीट नजर पाहून आरव लगेच बॅक कॅमेरा चालू करतो. तर रुपाली अंग चोरून पाय पोटाशी घेऊन झोपलेली दिसते. तिचे दोन्ही हात छातीजवळ होते. एका हातात मोबाईल अजूनही घट्ट पकडला होता तिने. म्हणजे नक्कीच ती त्याच्या फोनची वाट पाहत असेल असं वाटत होतं अर्जुनला. खूप वेळ अर्जुन तिचं निरीक्षण करत होता. अर्जुनच्या फोनची वाट पाहण्याच्या नादात रूमच्या लाईट बंद करायच्या विसरली होती वाटतं ती, कारण अजूनही सगळ्या लाईट सुरूच होत्या. ती बेडवर गोळा होऊन झोपली असली तरी या 15-16 दिवसात तिचं वजन कमी झालं होतं हे लगेच ओळखलं होतं अर्जुनने. चेहरा पण सुकून गेला होता. डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळं व्हायला सुरू लागली होती. 15 दिवसात तिने तिची अशी अवस्था करून घेतली होती. त्याला खूप अपराधी वाटत होतं. पण तो उद्या जे करणार होता त्यामुळे तर अजूनही भीतीने अंगाची लाही होत होती. उद्या ती कधी सावरेल हा विचार मनात येऊन त्याच्या अंतःकरणाला किती त्रास होत होता हे त्यालाच माहिती. दादा, झालं का? आरवचा कंटाळवाणा आवाज येतो. तसं तो त्याच्या विचारातून बाहेर येतो. आरवच्या आवाजावरून कळत होतं की त्याला किती झोप लागली असेल. ते डोर व्यवस्थित लावून घे आणि लाईट्स बंद करून जाताना एवढं बोलून अर्जुन कॉल कट करतो. यार, माझी झोपमोड केली त्यासाठी सॉरी तर दूर, पण मी त्याचं काम केलं म्हणून साधं थँक्यू सुद्धा नाही बोलला हा मला. वर मलाच ऑर्डर सोडत होता. आरव बडबड करतच रूमच्या लाईट्स बंद करतो आणि डोर व्यवस्थित बंद करून त्याच्या रूममध्ये जाऊन झोपतो. इकडे तब्बल 15 दिवसानंतर रुपालीचा चेहरा पाहून छान वाटत होतं अर्जुनला. पण तिने जी तिची हालत करून घेतली होती हे आठवून त्रास पण तेवढाच होत होता त्याला. रुपालीचा चेहरा आठवून तो झोपण्याचा प्रयत्न करतो. तसं त्याला झोप सुद्धा लागते. पण झोप लागून 3-4 तास झाले होते की त्याला लगेच उठावे लागतं, कारण त्याने कालच विजयला पहाटेच्या फ्लाईटचे तिकीट बुक करून ठेवायला सांगितलं होतं. पहाटे अर्जुन आणि विजय सिंगापूर एअरपोर्टवरून इंडियाला येण्यासाठी टेक ऑफ करतात. रुपाली नेहमीच्या वेळेत उठून तिचं आवरून क्लासला निघून जाते, कारण आज सकाळच्या बॅच होत्या. दुपारपर्यंत ती घरी येणार होती. घरात फक्त आरवला माहिती होतं की अर्जुन आज येणार आहे. सकाळी रुपालीचा चेहरा पाहून त्याची खूप इच्छा होत होती की तिला सांगावं अर्जुन आज येणार आहे.
पण अर्जुनचं सरप्राईज खराब होईल म्हणून मग त्याने कंट्रोल केलं होतं. पण रुपालीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी तो सुद्धा दुपारी ऑफिसवरून घरी येणार होता, म्हणून सकाळी लवकर ऑफिसला निघून गेला होता. तर चला, आजचा हा भाग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे भाग खूपच इंटरेस्टिंग आहेत, त्यामुळे अजिबात तुम्ही पाहायला विसरू नका. धन्यवाद.